आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी इथला आढावा घेतलेला आहे, पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे त्यांचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। नाशिकमध्ये जे आहेत विविध कामांचं लोकार्पण करण्यासाठी आणि सोबतच राम मंदिराला भेट देण्यासाठी नाशिकमध्ये ते पोहोचले आहेत। पण त्यानंतर जो त्यांचा दौरा आहे नवी मुंबई इथे होणार आहे आणि नवी मुंबईच्या आपण त्या मुख्य रस्त्यावर आहोत, ज्या रस्त्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जाणार आहे। हाच तो मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत विमानतळाच्या दिशेने जायला आपल्याला दिसणार आहेत। सोबतच पाहायला गेलं तर आपण माझ्या मागे बघू शकतो बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। इथे आपण बघू शकतो बॅनर लावण्यात आलेले आहेत। नरेंद्र मोदी यांचे मुंबईत हार्दिक स्वागत असा बॅनर आहे। स्वागत उत्सव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं जे आहे लिहिलेलं आहे आणि सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत यांचे चित्र जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहे। सोबतच बघायला गेलं तर हा पूर्ण रस्ता जो आहे या पूर्ण रस्त्यावर बॅनरबाजी केलेली आहे आणि सोबतच झेंडे देखील लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिन्ही महायुतीमधील पक्षांचे हे झेंडे आहेत। भारतीय जनता पक्षाचा सुद्धा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच अजित पवार गट जे आहे त्यांचा सुद्धा इथे झेंडा आणि सोबतच एकनाथ शिंदे जे आहेत त्यांचा शिवसेनेचा सुद्धा आपल्याला झेंडा इथे पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि सोबतच झेंडे देखील आपल्या पक्षाचे महायुतीचे आहेत जे लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अवघे काही तास राहिलेले आहेत, काही तासामध्ये नरेंद्र मोदी जे आहेत नवी मुंबई या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचसाठी ही जय्यत तयारी करण्यात आलेली आपल्याला पाहायला दिसून येत आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई।